मित्र जय श्रीराम. मी निखिल दातोंडे. मी थांबलो होतो नुन्नावालामध्ये आपलं देहरादूनमध्ये गुरुग्राममध्ये. तर आज आपण इथून निघतोय. जवळजवळ 4 ते 5 आज 5वा दिवस इथं थांबलेलो. वर लँडस्लायडिंग झाल्यामुळं आपण पुन्हा खाली आलो होतो 50 किलोमीटर म्हैसूरीमधून. तर आज पुन्हा आता म्हैसूरीला जाणार आहे, म्हैसूरी घाटामध्ये. तर पहिल्यांदा आपण यमुनोत्रीला चाललोय मित्रांनो. केदारनाथ बद्रीनाथ अजून बंद असल्यामुळे आता आपण यमुनोत्रीला जाऊ. यमुनोत्री झाल्यानंतर पाहू गंगोत्रीला जर रस्ता झालाच तर यमुनोत्रीला जाऊ, नाही तर केदारनाथ बद्रीनाथला निघू. तर आपण गुरुद्वारा मध्ये थांबलो होतो जवळजवळ 4 दिवस. एकदम भारी वाटलं मित्रांनो. इथं जेवणाची राहण्याची उत्तम, एकदम आंघोळी बिंगोळीची उत्तम सेवे. तर आता मराठी माणूस तयार झाला आहे. 4 दिवस थांबून एकदम भारी तयार झालेला आहे. तर आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी. तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या मराठी माणसावर. कसं मराठी माणूस म्हणत तस करताल ना. चला, तर आता आपण निघतोय पुढं यमुनोत्रीला लवकरच. तर चला, आता तुम्हाला एकदा इकडचा नजारा दाखवतो. सकाळ सकाळ आभाळ आलेला एकदम भारी. मराठी माणसाला सपोर्ट करायचा, लाईक करायचा, शेअर करायचा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. हे बघा इकडचा नजारा एकदा. हे गुरुद्वारा आहे, बघू शकता. हे मोठी बिल्डिंग आहे. चला आता तुम्हाला गुरुद्वारा दाखवतो. गुरुद्वारा हे बघा मित्रांनो, असा हॉल आहे. इथं ध्यान करतात. या साईडला दाखवतो तुम्हाला. आता हे मोठा त्याचा झेंडा आहे. समाधी स्थळ आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, असंच तुम्हाला हे मराठी माणूस संपूर्ण ठिकाणी दर्शन करून देणार. त्याच्यासाठी एक फॉलो तो बनतोच. कसं मराठी माणूस म्हणाल तसं हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय बजरंगबली. चला आता तुम्हाला एकदा रामपेरी दाखवतो. आपली सज्ज आहे निघण्यासाठी. आपली रामपेरी.